गुंडटोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का, की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांचे मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत, लोकशाहीचा मुर्दा पाडण्यासाठी करणार आहेत? हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात. मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांच्या वाढदिवसाला गुंडांची रांग लागलेली आहे. कल्याणमध्ये आमदार गोळीबार करतायत. आज एक मी छायाचित्र टाकलेलं आहे, पहा तुम्ही. उद्या एक टाकीन, रोज टाकणार आहे मी. गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं म्हणतायत ना, त्या फक्त गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांबरोबर बैठका होत आहेत. आणि मुंबईतला एक माजी पोलीस अधिकारी हे सगळं घडवून आणतो आहे. त्याचा लवकरच पर्दाफाश आम्ही करणार आहोत. फक्त गुंड टोळ्यांच्या बैठका घेऊन लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकेमध्ये राजकीय विरोधकांना खतम करण्याचं षडयंत्र हे अधिकृतपणे रचलं जात आहे आणि त्याचे पुरावे आम्ही रोज देत आहोत. हे प्रधानमंत्र्यांना दिसतंय का? नेहरूंनी देश आळशी बनवला म्हणताय ना, मग तुम्ही काय हा देश गुंड बनवताय का? हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा, यशवंतराव चव्हाणांचा, बाळासाहेब ठाकरेंचा, शाहू फुले आंबेडकरांचा तुम्ही गुंडांच्या हातात दिलेला आहे, गुंड टोळ्यांच्या हातात हा महाराष्ट्र दिलेला आहे. या संदर्भात देशाच्या प्रधानमंत्र्यांना काही जाणीव आहे का? तुम्ही आता राज्याचे दौरे करताय सध्या ना, मग तुमच्या स्वागताला गुंडटोळा तुम्ही घेऊन येणार आहात का मुख्यमंत्री? याचं उत्तर द्या. माझे पोलीस अधिकारी कोण असेल सर? थांबा, सगळं येईल. पहा तुम्ही. अदानीला मुंबईतील कांजूरमार्ग, भांडवपूर्ण, माटुंग्यातील मिठागराची 283 एकर जमीन दिली आहे सरकार. या विरुद्ध आम्ही मोर्चा काढला होता माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, आपण पाहिला असेल. आणि त्याच्यामध्ये सर्वप्रथम माननीय उद्धवजीने हा मुद्दा उचलला होता. फक्त धारावी नाही तर संपूर्ण मुंबईत अशा प्रकारे मिठागरं कधीच कोणाला दिली नव्हती. मिठागरा असतील, आरेचं जंगला असतील, हे आमची प्राणवायूची एक मोठी ऊर्जा स्रोत आहे, ऑक्सिजन सेंटर्स आहे. तुम्ही ही मिठागरंसुद्धा मोदींच्या मित्राला दिली जात असतील अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या मित्र उद्योगपतींना दिली जात असतील, ही मुंबई अशा प्रकारे लुटली जात असतील आणि मुख्यमंत्री गुंडांबरोबरच्या बैठकीत मग्न आहेत. लाज वाटली पाहिजे. अशा प्रकारचा अकार्यक्षम आणि महाराष्ट्र द्वेष्टा मुख्यमंत्री, महाराष्ट्रद्रोही मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि मोदींना हेच करायचं होतं, म्हणून मोदी आणि शहांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तुकडे केले. काल तुम्ही किरीट सोमय्या यांची मिमिक्री करत त्यांच्यावर टीका केली होती. त्यांनी असं म्हटलं, मिमिक्री करा पण मुद्दा सोडणार नाही कोविड घोटाळ्याचा. नका ना सोडू, पण आपण भ्रष्टाचाराविरुद्ध बोलताय ना, म्हणून भ्रष्टाचाराची काही प्रकरणं तुमच्याकडे आम्ही पाठवली आहेत ना. तुम्हाला कोण म्हणते मुद्दा सोडा? तुम्ही मुद्दा सोडू नका, किंवा तुम्ही तुमच्या कमरेवरचं सोडा. ते ऑलरेडी सोडलेलं आहे, आपण पाहिलं असेल. ते सोडलेलंच आहे ना, ते येईल, अजून येत आहे. थांबा जरा. तुम्ही आता काँग्रेसच्या कारकिर्दीचा उल्लेख केला, पण पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतनं तयार झालेल्या वंदे भारतमधनं ठाकरे दाम्पत्यांना जो बघा, प्रवास हे केला, त्याच्यावर रेल्वे भारतीय संपत्ती आहे, कोणाच्या बापाची नाही आहे भाजपच्या. रेल्वे ही भारतीय संपत्ती आहे आणि रेल्वे ही ब्रिटिशांनी निर्माण केली आणि काँग्रेसनं वाढवली. 2-4 नवीन ट्रेन तुम्ही लावल्या आहे का? तुमच्या मालकीचं आहेत का? देश तुमच्या मालकीचा आहे का? या देशाची सार्वजनिक मालमत्ता आहे ती, तुमची नाही. हे मूर्ख लोक आहेत भाजपवाले, त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे.